पाहताय न्यूज 18 लोकमत. मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच बातमी एनसीबीच्या एका चौकशीची. अभिनेत्री अनन्या पांडे हिला आज पुन्हा एकदा एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. याची वेळ मात्र अद्याप निश्चित नाही, पण शुक्रवारी सुद्धा अनन्या पांडेची चौकशी करण्यात आली होती. ती तब्बल 3.5 तास सुरू होती. दरम्यान दुसऱ्यांदा झालेल्या चौकशीमध्ये समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तर पहिल्यांदा झालेल्या चौकशी दरम्यान मुंबईतल्या मालाडमधून एका व्यक्तीच्या संदर्भात माहिती अनन्या पांडेनं दिली होती. या व्यक्तीला आता ताब्यात घेण्यात आलंय. मात्र आजही तिची चौकशी सुरूच राहणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, आज अनन्या पांडे किती वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये येणार आहे आणि काय काय होऊ शकतं आज? मिलिंदजी, गुरुवार आणि शुक्रवार अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी ती तब्बल 2 ते 3 तास उशिराने पोहोचली होती आणि परत एकदा त्याच संदर्भात उशिरा आल्यामुळे समीर वानखेडे यांनी तिला फटकारलं सुद्धा होतं आणि पुढच्या चौकशीसाठी सोमवारी म्हणजे आज तिला पुन्हा बोलावण्यात आलं होतं. सकाळी 11 वाजता तिला बोलावण्यात आलं होतं, परंतु अजूनही अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचलेली नाही. मी अनन्या पांडेच्या घरासमोरच आहे आणि या ठिकाणी अजूनही कुठलीच हालचाल दिसत नाही आहे की अनन्या पांडे केव्हा घराच्या बाहेर निघेल, केव्हा एनसीबी ऑफिसमध्ये चौकशीसाठी जाईल. आज विशेषतः 3 हिच्यावर चौकशी होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत. अनन्या पांडेच्या घरून जे लॅपटॉप असतील, त्याचबरोबर कॉम्प्युटर्स असतील किंवा मोबाईलचं जे चॅट्स होतं ते सगळं ते एनसीबीने ताब्यात घेतलं होतं आणि हैदराबादला त्या ठिकाणी जी लॅब आहे त्या लॅबमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्याच संदर्भात ती चौकशी होणार आहे. त्याचबरोबर मालाडमधून जो एक मोठ्या व्यक्तीकडे नोकर आहे, त्या नोकराला सुद्धा एनसीबीने ताब्यात घेतलेलं आहे. त्याचीसुद्धा चौकशी होणार आहे, कारण त्या व्यक्तीच्या माध्यमातूनच आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातून संभाषण होत होतं आणि जो अंमली पदार्थ आहे त्याची देवाणघेवाण होत होती का, हे सगळं त्यातून तपासल्या जाणार आहे. त्याचबरोबर त्याला जे पैसे जात होते, नेमके ते पैसे कुठल्या खात्यातून जात होते याची सुद्धा चौकशी होणार आहे. या सगळ्या बाबतीमध्ये अनन्या पांडेला आज बोलावण्यात आलं होतं चौकशी करण्यासाठी, परंतु ती अजूनही. मनोज, अनन्या पांडेला 11 वाजता बोलावलं होतं, पण अजूनही अनन्या पांडे तिच्या घरून निघालेलं नाही. साधारण 1.5 तास लागतो तिच्या घरून एनसीबीच्या ऑफिसपर्यंत जायला. आज तर सोमवारचा दिवस, म्हणजे मुंबईत ट्रॅफिक साधारण जास्त असतं. अनन्या पांडेकडनं आज महत्त्वपूर्ण गोष्टींची चौकशी होणार, तर म्हणजे पैशांची देवाणघेवाण आणि तिचं ज्या ज्या ठिकाणी नाव आलेलं आहे त्या अनुषंगानं आणखीन काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जाऊ शकतात तिला. अगदी बरोबर आहे, कारण यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आर्यन खानच्या बेलवर हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्याला बेल मिळू नये किंवा आणखीन चौकशी करण्यासाठी त्याला हे करण्यासाठी म्हणूनच अनन्या पांडेची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आज अनन्या पांडेची चौकशी होणार आहे आणि या चौकशीच्या माध्यमातूनच जो आर्यन खान महत्त्वाचा यामधला आरोपी आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारची पुढची कारवाई करता येईल, त्याला बेल मिळेल की नाही, किंवा बेल जर देत असला तर पुढच्या कशा प्रकारे जी चौकशी आहे ती करता येईल, या सगळ्या बाबतीमध्ये आज एनसीबी कार्यालयात समीर वानखेडे हे स्वतः महिला अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तिची चौकशी करणार आहे. बरं मनोज, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे समीर वानखेडे सत्र न्यायालयात दाखल होणार आहेत असं कळतं. वानखेडे हे सत्र न्यायालयात काही क्षणांपूर्वी पोहोचलेत आणि ते न्यायालयात आपली कैफियत मांडणार असल्याची माहिती दिलेली आहे. अगदी काही क्षणांपूर्वी समीर वानखेडे हे न्यायालयात दाखल झाले आहेत. नार्कोटिक्स प्रकरणात आर्यन खान आणि सर्व प्रकरणाची चौकशी करत असताना आपल्यावर दबाव आणला जातोय, अशा प्रकारची माहिती कदाचित समीर वानखेडे कोर्टात देऊ शकतात. काही वेळापूर्वीच समीर वानखेडे स्वतः न्यायालयात दाखल झालेले आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, समीर वानखेडे आज न्यायालयात काय पद्धतीनं आपली तक्रार मांडणार आहेत?
मुलींची जी माहिती मिळते त्यानुसार सरकारी वकील जे या प्रकरणामध्ये आहेत त्या सरकारी वकिलांची चर्चा करतायत. सुरुवातीला ज्यावेळी त्यांची चर्चा झाली होती त्यानुसार जी माहिती मिळाली आहे की ज्या पद्धतीने त्यांच्यावर सोशल मीडिया असेल किंवा व्यक्तिगत आरोप केले जात आहेत आणि हे सगळं करून तपासामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण केले जात आहेत. तपासकामी कुठेतरी वेळ मिळावा याच्याकरता सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत किंवा आपल्याला या प्रकरणातून हटवावं यासाठी हा सगळा दबाव आणला जातोय. अशी ते तक्रार वकिलांकडे करतात आणि वकिलांमार्फत ते ऍप्लिकेशन करून ज्या न्यायाधीशांकडे हे सगळं प्रकरण आहे त्या न्यायाधीशांमार्फत त्या न्यायाधीशांकडे हे करून न्यायालयामार्फत काही याच्यावरती बंधनं आणली जाऊ शकतात का याची चाचपणी करण्याकरता समीर वानखेडे जे आहेत ते वरिष्ठ वकिलांशी चर्चा करायला पोहोचलेले आहेत. बर, प्रत्यक्ष न्यायालयात समीर वानखेडे काही म्हणणं मांडू शकतात किंवा न्यायालय समीर वानखेडे यांना काही प्रश्न विचारू शकतं? अगदी बरोबर आहे, कारण का जर आपण माहिती आहे की आता हे सरकारी वकिलांकडे गेलेले आहेत याचा अर्थ ते आपल्यावरती जे काही होतंय किंवा त्यांचे जे काही आरोप आहेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सरकारी वकिलांकडे ते मांडतील आणि सरकारी वकील जे आहे यासंबंधी जे न्यायालयामध्ये न्यायाधीश जे आहेत त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं पोहोचवतील आणि त्यानुसार पुढे जे आहे ते सगळं न्यायालयामध्ये मांडलं जाईल. त्यावरून न्यायालय देखील त्यांना प्रश्न विचारू शकतो. पण अजित, अशी जेव्हा प्रकरणं असतात की ज्यात तपास सुरू असतो, चौकशी सुरू असते, पण न्यायालय कोणत्याही व्यक्तीला म्हणजे थर्ड पर्सन की जी थेट या केसशी संबंधित नाही त्याला या केसबद्दल जाहीरपणे काही बोलावं किंवा बोलू नये या संदर्भात काही आदेश देऊ शकतं का? आणि नवाब मलिक यांचा या प्रकरणाशी विशेष काही संबंध नाहीये आणि त्याच्यामुळे ते न्यायालयामध्ये अशा प्रकारे तक्रार करू शकतात की ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत त्यांच्यावरती कुठेतरी प्रकरणामध्ये दबाव आणला जातोय तपासकामी आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते न्यायालयाला विनंती करू शकतात की तुम्ही अशा पद्धतीनं ते जाहीर वक्तव्य केलं जातंय आणि याच्यामुळे तपास यंत्रणावरती दबाव येतोय आणि तपास जो आहे तो मागे पडतोय. तर हे सगळं पाहता काही आदेश पास करावेत अशी देखील मागणी समीर वानखेडे सरकारी वकिलांमार्फत करू शकतात. पण न्यायालय, अजित, प्रश्न परत तोच आहे, अशा केसमध्ये जेव्हा तपास अधिकारीच एखादी तक्रार करत असेल आणि ती गंभीर स्वरूपाची असेल तर या प्रकरणावर कोणतंही सार्वजनिक भाष्य करता येणार नाही अशा प्रकारचे आदेश न्यायालय देऊ शकतं? नक्कीच न्यायालय आदेश देऊ शकतो. मिलिंदजी, मी आपल्याला आणखी आता एक अपडेट देतो की प्रभाकर साहिल जो आहे हा आता मुंबईच्या न्यायालयात पोहोचलेला आहे आणि तो नेमका तक्रार करण्याकरता कुठे जातो हे पाहावं लागेल. पण प्रभाकर साहिल येण्याआधीच मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक सुरू होती. त्याच्यामध्ये प्रोटेक्शनचे अधिकारी जे आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी बोलवलं होतं. म्हणजे प्रभाकर साहिल याला सुरक्षा देण्यासंबंधी देखील माहिती दिली जाऊ शकते. म्हणजे आता एकाच वेळेला या प्रकरणाच्या 3 वेगवेगळ्या अँगलबद्दल 3 गोष्टी अजित घडतायत. एक एनसीबीच्या ऑफिसमध्ये अनन्या पांडेची चौकशी होणार आहे, दुसरे समीर वानखेडे पोचलेत की आपल्यावर दबाव आणला जातोय आणि तिसरीकडे जो याच्यातला मुख्य साक्षीदार म्हणून पंच म्हणून ज्याला नियुक्त केलं होतं त्याने जो गौप्यस्फोट केला त्याची स्वतंत्र सुनावणी होऊ शकते. सुनावणी होईलच आणि त्यासंबंधी तक्रार जेव्हा केली जाईल या सगळ्या तक्रारीवरती आधारित पूर्णपणे हे सगळं प्रकरण अवलंबून आहे. कारण का प्रभाकर साहिल याने जर मुंबई पोलिसांनी तक्रार केली तर मुंबई पोलिस स्वतंत्रपणे तपास करू शकतील आणि तो तपास जो आहे तो कशा दिशेने करतील हे सगळं आता मुंबई पोलिसांकडे जेव्हा प्रभाकर साहिल तक्रार करेल त्यावेळी स्पष्ट होईल. बरं अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे प्रभाकर साहिल हा सुद्धा न्यायालयाच्या आवारात पोहोचला आहे. नेमकं तो थेट न्यायालयात अर्ज दाखल करतो का पोलिसांकडे तक्रार करून पोलीस त्याला संरक्षण देतात आणि काय घडामोडी होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आर्यन खान प्रकरणावरून भाजपवर घणाघाती आरोप केले. जे काही सुरू आहे ते सगळं मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच याची चौकशी ईडीनं करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. एवढंच नाही तर प्रभाकर साहिलच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत त्याच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे
या सगळ्या प्रकरणात चर्चेत राहिलेला किरण गोसावी नेमका कुठे आहे हे भाजपला माहीत असून इंटरव्हल नंतरचा स्क्रीन प्ले लवकरच सांगू असंही संजय राऊत म्हणाले. तिकडे सुद्धा कोणीतरी असं एखादा बसलेला आहे खोट्या केसेस करणारा जे NCBच्या प्रकरणात झालाय. जरूर करा. काय त्याच्यामध्ये आतापर्यंत इतके व्हिडिओ समोर आले त्याची चौकशी नाही करा म्हटले तुम्ही सुद्धा अनेक व्हिडिओ समोर आणलेत. पण आता तुमच्या काळजाला असा समोरून जो वार झालेला आहे त्यानंतर तुम्ही म्हणता की CBI चौकशी करा. तुम्हीच म्हणता ना CBI चौकशी करा. जरूर करा. अजून 10 व्हिडिओ मी देतोय तुम्हाला. याच्यामध्ये भाजपचे किती लोक बसले आहेत कोणाबरोबर काय या सगळ्या प्रकरणात हे तुम्हाला मी देणार. मी जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यातली जी व्यक्ती बसली आहे NCBच्या कार्यालयामध्ये त्याचं नाव सॅम डिसोजा असं म्हणतात. त्याचा संदर्भ हा नेहमी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात येतो. अनेक मोठे नेते राष्ट्रीय महाराष्ट्रातले काही बडे अधिकारी प्रशासनातले यांचे पैसे तो परदेशात पाठवतो. मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हणता तुम्ही ईडीच्या भाषेमध्ये. आता माझं मागणी आहे तुम्ही करा चौकशी आणि तुम्ही मला धमक्या देऊ नका. काही शक्यता व्यक्त केली त्यांना विचारावं लागेल. कारण शेवटी तो कोणासाठी काम करत होता कोणासाठी पैसे गोळा करत होता हे समोर आलंय. तर हिंदी में जाना यंत्रणांचा वापर करून लापता है बॉलिवूडच्या सेलिब्रिटींकडून वसुली होते असं म्हणायचं का? कारण 50 लाखाचा नाही या वसुली गँग कोणाच्या होत्या हे मी म्हटलं ना. मी तुम्हाला आधी म्हणालो की इंटरवल पर्यंत एक सिनेमाची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे. इंटरवल के बाद की जो कथा है जो स्टोरी है जो स्क्रीन प्ले है मैं आपको बताऊंगा. त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललंय आणि अधिकाधिक वळणं सुद्धा घेत चाललंय. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळीपासूनच या सगळ्या प्रकरणामध्ये झपाट्यानं गोष्टी घडत आहेत आणि त्यात आणखीन एक अपडेट आली आहे महत्त्वाची. ती म्हणजे प्रभाकर साहिल हा पोलीस आयुक्तालयात दाखल झाला आहे. पोलीस संरक्षणाची मागणी करण्यासाठी प्रभाकर साहिल पोलीस आयुक्तालयात गेल्याचं कळतं. साहिल गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा दावा आहे त्याचा. काल गोसावीची एक ऑडिओ क्लिपसुद्धा समोर आली होती आणि अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आणखीन घडामोडी घडत आहेत? मिलिंदजी, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मी आहे. या ठिकाणी मुंबई क्राईम ब्रांचचे जे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत मिलिंद भारंबे यांचं हे कार्यालय आहे आणि इथं तुम्ही 2 माणसं उभे पाहताय. तिथं आता प्रभाकर साहिल आहे. क्राईम ब्रांचचे जे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत मिलिंद भारंबे यांच्याकडे तक्रार करण्याकरता तो पोहोचलेला आहे. मुळात त्याची तक्रार आहे ती हीच आहे की ज्यावेळी पंचनामा झाला NCBने ज्यावेळी पंचनामा केला त्यावेळी कोऱ्या कागदांवरती माझी सही घेतली गेली. मी स्पॉटवरती नव्हतो तरी मला बोलवलं गेलं आणि मला पंच बनवलं गेलेलं आहे. हा खुलासा त्याने काल केला होता. या उपर आता हे पाहायचं आहे की तो ही तक्रार करतो का की किरण गोसावीने आर्यन खानला फोन करून सांगायला सांगितलं शाहरुख खानला की 25 कोटी रुपये दे, त्यातले 8 करोड रुपये सुमीर वानखेडे यांना द्यायचे आहेत. ही जी तक्रार आहे हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्रभाकर साहिल ही तक्रार करतोय का हे महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे मागे इथं मुंबई पोलीस आयुक्तालयांचं मुख्य कार्यालय आहे. त्या ठिकाणी प्रोटेक्शनचे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत. वरिष्ठ IPS अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली जाईल की ह्याला कशा पद्धतीने सुरक्षा द्यावी, सुरक्षा दिली तर काय सुरक्षा दिली जाईल आणि कशा पद्धतीने पुढे या संपूर्ण प्रकरणाचा ट्रॅक ठेवावा. ही एक महत्त्वाची घडामोड आहे. जर प्रभाकर साहिल हा मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे, मुंबई क्राईम ब्रांचला त्याने रीतसर तक्रार दिली तर या प्रकरणी तक्रार दाखल होऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे की कालच समीर वानखेडे यांनी एक पत्र दिलं होतं मुंबई पोलीस आयुक्तालयाला की माझ्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई करण्यात येऊ नये. हे संपूर्ण प्रकरण जे त्याचा मी तपास करतोय त्यामुळे कुठेतरी दबाव आणण्याकरता माझ्यावरती हे सगळं बेछूट आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे आता मुंबई सत्र न्यायालयात देखील पोहोचलेले आहेत. तिथे वरिष्ठ वकिलांशी चर्चा करतायत. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि कोऱ्या कागदावर सही घेतली गेली. ही तक्रार प्रभाकर साहिल करतोय
का याही पुढे जाऊन समीर वानखेडे यांच्याकरता 8 कोटी रुपये मागितले होते किरण गोसावी यांनी आर्यन खानकडे. हा जो मुद्दा आहे जो त्याने तिथं ऐकला, असं त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की मी तिथं उपस्थित होतो त्यावेळी मी ऐकलं की किरण गोसावी आर्यन खानला सांगतो की 25 कोटी रुपये तुझ्या वडिलांकडून माग आणि त्यातले 8 कोटी रुपये जे आहेत ते समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत. तर हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याबाबत तो तक्रार करतो का हे पाहावं लागेल. बर अजित, साधारणपणे इतक्या सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलीस संरक्षण मागितल्या दिलं जाईल का, आणि काय नेमकं कशा पद्धतीनं ही केस टर्न घेऊ शकते? म्हणजे केवळ पोलीस संरक्षणाची मागणी झाली तर वेगळा विषय, पण जर का तक्रार झाली की मला धमकी दिली जाते किंवा माझ्या जीवाला धोका आहे आणि तू जसं म्हणालास की समीर वानखेडे यांचं नाव जर का घेतलं गेलं तर मात्र मुंबई पोलीस सुद्धा या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करू शकतात. बरोबर आहे मिलिंदजी, त्याला सुरक्षा द्यावी हा मुद्दा वेगळा आहे, त्या संदर्भात वेगळी बैठक चालू आहे पोलिसांची. पण जर प्रभाकर साहिल मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांकडे आलेला आहे याचा अर्थ तो तक्रार करायला आलेला आहे. एकतर माझ्या जीवाला धोका आहे ही तक्रार करेल, दुसरी की एनसीबीनं मला पंचनामा करताना ज्यावेळी बोलवलं होतं त्यावेळी मी घटनास्थळी नव्हतो, मला घटनास्थळी बोलवलं गेलं आणि कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या गेल्या, आणि तिसरं की 25 कोटी रुपये किरण गोसावीने आर्यन खान याच्याकडे त्याच्या वडिलांकडून मागायला सांगितले, त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना द्यायचे होते. तर हा जो महत्त्वाचे मुद्दे, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याची तक्रार करण्याकरता प्रभाकर साहिल जो आहे तो मुंबई क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये आलेला आहे. नुकतंच काही वेळापूर्वी मुंबई पोलिसांचे जॉईंट सीपी जे आहेत मिलिंद बारंबे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर येण्याआधी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत त्यांची भेट घेतली. त्यामुळे नेमकं आता ह्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं घडामोडी घडतील का प्रभाकर साहिल याच्या बाबतीमधले काय तक्रार जी आहे ते मुंबई पोलीस घेतील, क्राईम ब्रांचकडे तपास दिला तर वेगळी एक यंत्रणा स्थापन करून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवरती समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात. हे कालच त्यांना लक्षात आलं होतं, म्हणूनच त्यांनी काल मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. यावरून आपण सांगू शकतो की त्याला सुरक्षा देणं हा मुद्दा जो आहे हा दुय्यम मुद्दा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये द्यायचे होते, त्याकरता फोन करायला लावला होता. ही तक्रार प्रभाकर साहिल करतो का, आणि त्या अशी जर का लेखी स्वरूपात तक्रार केली तर मात्र अनेक गोष्टी बदलू शकतात. आणि जसं संजय राऊत यांनी म्हटलं होतं की अर्धाच पिक्चर झालाय, अर्धा पिक्चर बाकी आहे, आणि त्यातून अनेक गोष्टी कदाचित वेगवेगळे अँगल समोर येऊ शकतात. अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी याच्या अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहू. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सोबतच भारतामध्ये श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारं अमूल आता 75 वर्षांचं होत आहे. आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे दाखवणार आहोत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ने 25 जुलाई 2002 को देश के 11वें राष्ट्रपति के रूप में शपथ ली. पहली बार सही मायने में भारत को जनता का राष्ट्रपति मिला. अमूल ने भी इस मौके पर विज्ञापन जारी कर कलाम को सलाम किया. विज्ञापन में अमूल गर्ल को डॉक्टर कलाम के साथ दिखाया गया. लिखा गया, कयामत से कलामत तक. संदेश के लिए 1988 में रिलीज हुई फिल्म कयामत से कयामत तक के नाम का इस्तेमाल किया गया. क्रिएटिव्ह अमूल. आणि आता एक महत्त्वाची माहिती, सॅनिटायझेशन किंवा कोरोना किंवा लसीकरण या सगळ्याबद्दल तुमच्या मनात कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर त्याचं खात्रीशीर आणि 100% विश्वासार्ह तज्ज्ञांकडचं उत्तर कुठे मिळणार? तर यासाठी नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ या अंतर्गत एक खास उपक्रम सुरू केला. आम्ही एक व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुरू करतो. नंबर लिहून घ्या, 7977773753. नंबर पुन्हा एकदा ऐका, 79 77 77 37 53, म्हणजेच इंग्रजीत 7977773753. या क्रमांकावर तुमच्या मनातला कोणताही प्रश्न विचारा आणि तज्ज्ञ डॉक्टर त्याचं उत्तर देतील. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.